ही नाचणी आहे, स्वच्छ धुवून घेतली, नंतर वाळवून घेतली आणि हिचे पीठ करून घेतले। ह्या पिठाचे आता आपण पापड करणार आहोत। आज आपण नाचणीचे पापड करणार आहोत। त्यासाठी ही नाचणीचे पीठ घेतलेले आहे, चाळून घेतलेले आहे हे पीठ। आधी नाचणी स्वच्छ धुवून घेतली, वाळवून घेतली आणि त्याचे मिक्सरमधून दळून पीठ करून घेतले किंवा चक्कीवरून सुद्धा करता येते। हे नाचणीचे पीठ आहे, जवळपास अर्धा किलो आहे हे। आणि हे मसाले, तीळ आहे 2 चमचे, जिरे आहे 1 चमचा, हिंग आहे पाव चमचा, चिली फ्लेक्स आहे अर्धा चमचा, मीठ आहे चवीनुसार आणि हा पापड खार आहे आणि हा ओवा आहे पाव चमचा। तर हे झाले आपले मसाले। ज्या बाउलने पीठ घेतलेले आहे त्याच बाउलने पाणी सुद्धा घेतलेले आहे। हे पाणी आता उकळलेले आहे, यामध्ये मसाले घालूया। 1.5 बाउल पाणी घेतलेले आहे। हे सर्व मसाले एकत्र करून त्या पाण्यामध्ये घालूया। आता गॅस मी कमी केलेला आहे। यामध्ये आता हे पीठ घालूया। पीठ घालून नंतर छान एकजीव करून घ्यायचे आहे, गुठळ्या पडू देता कामा नये। हे पीठ आता छान एकजीव झालेले आहे, मंद गॅसवर शिजू द्यायचे आहे। हे पीठ आता जवळपास 25 मिनिटं झाले शिजत आहे, झालेले आहे। पाण्याचा हात लावून बघायचा, चिकटले नाही हाताले तर समजायचे की पीठ झालेले आहे। हे बघा हाताला लागलेले नाही आहे, त्यामुळे पीठ शिजलेले आहे। आता गॅस बंद करूया। गरम गरम पीठ आता परातीमध्ये काढून याला छान चोळून घेऊया। यामध्ये गुठळ्या वगैरे असतील त्या मोडून घेऊ। हे गरम असल्यामुळे मी वाटीने एकजीव करत आहे। यामध्ये गुठळ्या वगैरे असल्या तर त्या मोडून जातात। हे पीठ गरम असतानाच एकजीव करून घ्यायचे असते। थंड झाल्यानंतर मग हे थोडे कडक येते। एकजीव करून याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। पापडाचे आता गोळे तयार आहे। या प्लास्टिकला आता तेल लावून घेत आहे। ही पुरी मशीन आहे, त्या पुरी मशीनवर प्लास्टिक ठेवलेले आहे, यावर तेल लावून घेते आणि नंतर यावर आपण पापड करणार आहोत। हा एक एक गोळा पुरी मशीनवर ठेवायचा। आपल्याला जसे पाहिजे जाड पातळ त्या प्रकाराचे पापड करून घ्यायचे। ते पापड थोडे जाडच ठेवलेले बरे, कारण तळल्यानंतर पुन्हा फुलतात हे। तर अशा प्रकारे पापड करून घ्यायचे। हे पापड मी आधी पंख्याच्या हवेत वाळवणार आहे आणि नंतर मग उन्हामध्ये ठेवणार आहे। अशा प्रकारे सर्व पापड करून घेऊया।